कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्धारित विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करावी, त्यासाठीचे नियोजन करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। पुण्यातील सिंचन भवन येथे शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मंत्री विखे पाटील यांनी उच्चपदस्थ अभियंत्यांची बैठक घेतली। जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। या बैठकीत प्रामुख्याने सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला गती देण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। महामंडळाच्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला। सातारा पुणे महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार, वाहनधारकांच्या समस्या निदर्शनास आणून देणार सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले। अवकाळी पावसामुळे सातारा पुणे महामार्गाचे मोठे नुकसान झाले आहे। जागोजागी खड्डे पडले असून ठिकठिकाणी पाणी साचत असून वाहनधारकांना वाहन चालवताना विशेष करून रात्रीच्या वेळी फार मोठा त्रास सहन करावा लागतो। ही बाब निदर्शनास आलेली आहे। या संदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असून त्यातून मार्ग काढण्याबाबत विनंती करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले। सातारच्या शासकीय विश्रामधाम येथे पत्रकार परिषद संपल्यानंतर काही पत्रकारांनी महामार्ग संदर्भातचा मुद्दा शनिवारी सकाळी 11:30 वाजता उपस्थित केला। त्यावर बोलताना मंत्री भोसले यांनी पत्रकारांनी ज्या व्यथा मांडल्या आहेत त्या खऱ्या असल्याचे सांगितले। राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाच्या अभियंत्यांबरोबर या संदर्भात निश्चितपणे बोलेन, मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना सातारा पुणे महामार्गाच्या विषयात मार्ग काढण्याबाबत विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। आंतरराष्ट्रीय महामार्गावरती अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणजे ते नेहमीच वाढतच राहत आहेत। मात्र देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जे महामार्गामध्ये NHAIची जबाबदारी आहे तर त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष होतं। या अनुषंगाने आपण काही संबंधित सूचना करणार आहात? NHAI वाल्यांची नक्की आपण हे करू, पण थोडं काय होतंय मेन म्हणजे एकतर पाणी बिनी जे थोडं साठतं ते पावसामध्ये, म्हणजे त्याच्याकडे हे हायवेवाल्यांनी मेंटेनन्सचं जास्त लक्ष दिलं पाहिजे। बऱ्याच वेळा रात्रीच्या प्रवासांमध्ये रोडला पाणी साठलं आणि अचानक त्या पाण्यात गाडी गेली की ते कंट्रोल गाडीवरचं आहे, त्यामुळे थोडं मेंटेनन्स जो आहे आता दुर्दैवानं आपला जो हायवे आहे सुरुवातीपासूनच आपल्याला असे दुर्दैवी कॉन्ट्रॅक्टर मिळत गेले त्याला, आणि मेंटेनन्स पण त्यांच्याकडे असा आता पण रिलायन्सच्याकडेही आहे व त्यांना एक तर त्यांनी नाही केलं तर मागे एकदा गडकरी साहेबांनी 50 कोटी रुपये वेगळे देऊन रस्त्याचं काम करून घेतलं होतं वेगळ्या एजन्सीकडनं यांना, त्या असं काय करून तात्पुरतं तरी आपलं दुरुस्ती करून घेता आली तर तसं NHAIच्या यांच्याशी मी नक्की बोलतो। मी साहेबांना पण विनंती केली, साहेब म्हटलं आत्ताचं जे आहे हे पुन्हा साताराच पूर्ण, तर मी त्यांना केलं की बा साहेब हे आपण नवीन काहीतरी करा, तर त्यांनी मला त्यावेळेला पण सांगितलं होतं की थोडं लिटिगेशन चालू आहे त्यांचं आणि रिलायन्सचं, म्हणले ते संपलं की आपण पूर्ण DPR नवीन करू या पूर्ण याचा, आणि म्हणले परत एकदा सातारा पुणे जे आहे आता जे काय राहून गेले, आता काही ठिकाणी ब्रिजेस वगैरे झाले पण अजून पण जे काय राहिलं असेल ते म्हटले राहिलेलं जे आहे ते चांगलं कोणतरी एजन्सी घेऊन आपण चांगलं काम परत एकदा करू। पण थोडं लिटिगेशन चालू असल्यामुळे हे, कारण काय झालंय त्यांना टोलचं जे आहे ते परत सरकारला द्यायला लागतं त्यांना, म्हणजे जर ते अचानक बंद केलं तर त्यांना जे बँकेनं फायनान्स वगैरे केलंय ते हे केंद्र सरकारला त्यांना द्यायला लागेल, तर ते थोडं लिटिगेशन त्यांचं चालू आहे। त्याच्यावर निर्णय झाल्यावर मला गडकरी साहेबांनी 100% शब्द दिला की मी पूर्ण रस्त्याचा नवीन DPR करून तुम्हाला देतो आणि पूर्ण आपण जिथे जिथे हे थोडे थोडे लॅक्युनाज राहिले ते आपण पूर्ण करू। 1997ला शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय तो आजही कायम, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजित सिंह पाटणकर यांना सुनावले। 1997ला शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला तो आजही कायम आहे,
पण काँग्रेसमधून राष्ट्रवादी, नंतर अपक्ष, पुन्हा तुतारी आणि आता कमळ असा प्रवास करणाऱ्यांनी किती पक्ष बदलले ते पाहावे. आम्ही गद्दारी केली असती तर 35,000 मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना लगावला. सातारा येथील निवासस्थानी पालकमंत्री देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नाही बघा, त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मी अजूनपर्यंत सुद्धा एक शब्दही बोललेलो नाही. मला मुंबईमध्ये बऱ्याच माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं तेव्हा मी तेच सांगितलं की मला या मुद्द्यावरती पहिल्यांदा माननीय फडणवीस साहेबांच्या बरोबर, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर, त्यांच्याबरोबर आधी मला बोलायचं आहे. जे माझं मत आहे ते आमच्या ह्या दोन नेत्यांच्या जवळ मी बोलणार आहे आणि त्यांच्याशी माझं बोलणं झाल्यानंतर जर आवश्यकता वाटली मला तर मग मी माध्यमांपुढे बोलेन. त्यामुळे मी त्यांचा प्रवेश कसा झाला, कोणाच्या उपस्थितीत झाला ह्याच्याबद्दल मी काहीच भाष्य केले नाही. पण ते जे बोलले ते मी सुद्धा समाज माध्यमांमध्ये पाहिलं की त्यांनी सुरत, गुवाहाटी या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला. जेव्हा केव्हा मी फडणवीस साहेबांना भेटेन तेव्हा मग तो सुद्धा विषय आता नव्याने जसे जसे त्यांच्याकडनं पुढे येतील तसे तसे सगळे विषय जे राज्याचे प्रमुख आहेत महायुतीचे आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या मी कानावर घालेन. पण जे त्यांनी सांगितलं की आम्ही गद्दारी केली पक्षाशी, तर आम्ही कुठेही 97 साली जो शिवसेनेचा धनुष्यबाण हातात धरलेला आहे, जो भगवा आणि जो धनुष्यबाण 17-20 नोव्हेंबर 1997 स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माझ्या हातामध्ये दिला, तो धनुष्यबाण आजही आमच्या हातामध्ये आहे. या जे माझ्यावरती टीका करतात त्यांच्यासारखं एकदा काँग्रेस पुन्हा राष्ट्रवादी निर्माण झाली की राष्ट्रवादीमध्ये पुन्हा राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीची उमेदवारी उभाटाला दिली की पुन्हा अपक्ष झाले की पुन्हा मध्यंतरीच्या काळात 4-5 महिने विधानसभेच्या निवडणुका झाल्या की नंतर ती राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर घड्याळाच्या तुमच्या तुतारीच्या दिसायला लागले आणि पुन्हा आता ती तुतारी सोडून आता ते भाजपमध्ये आले. त्यामुळं त्यांचा जर इतिहास बघितला तर घड्याळ, रिक्षा, पुन्हा घड्याळ आणि पुन्हा आता तुतारी आणि पुन्हा आता कमळ. त्यामुळे तुम्ही किती चिन्ह किती झेंडे बदलले ह्याचं त्यांना म्हणून आधी उत्तर द्या. आम्ही 97 साली जो भगवा आणि जो धनुष्यबाण हातात घेतलाय तोच आमच्या जवळ आहे. आणि पक्षाचं म्हणाल तर जर ते लोकशाहीला मानत असतील, भारतीय राज्यघटनेला मानत असतील, भारतीय न्याय व्यवस्थेला मानत असतील तर माननीय भारताच्या निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचं चिन्ह कायदेशीर मार्गाने आमच्याकडे दिले, शिवसेना पक्षाचं नाव कायदेशीर मार्गाने आमच्याकडे दिले. त्यामुळं घटनेनं कायद्यानं या गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत. आमच्या धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळू नये म्हणून काही मंडळी कोर्टात गेली, कोर्टाने सुद्धा तिथं हस्तक्षेप केला नाही. म्हणजे घटना काय सांगते, कायदा काय सांगतो त्याचा विचार करा ना. का उगाच तुमच्या मनाला वाटलं गद्दारी म्हणून तुम्ही गद्दारी म्हणायची. आणि म्हणून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचा भगवा आणि जर आम्ही गद्दारी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी केली असती तर त्याच धनुष्यबाण चिन्हावर त्याच भगव्याच्या नेतृत्वाखाली 35,000 मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती आम्ही कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला. यापेक्षा मला जास्त बोलायचं नाही. त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मी माननीय शिंदे साहेबांची, फडणवीस साहेबांची या बाबतीत बोलेन आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यावर मग माध्यमांकडे बोलेन. कराडमध्ये कोल्हापूर नाका येथील अतिक्रमणावर अखेर राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचा पडला हातोडा. महामार्गालगतची अतिक्रमणे हटवली. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील कराड शहरानजीक मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाच्या कामात कोल्हापूर नाक्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करून अनेक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय थाटला होता. या अतिक्रमणाचा उड्डाणपुलाच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला होता. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने अतिक्रमणे हटवली. या मोहिमेत महामार्गाची जागा खुली झाल्याने आता पुलाच्या कामाला गती येणार आहे हे मात्र निश्चित. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या 6 पदरीकरणाअंतर्गत कराड ते मलकापूर दरम्यान 3.5 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
उड्डाणपुलाच्या कामासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला भराव पूल तयार करावा लागणार आहे। त्यासाठी महामार्ग लगत झालेले अतिक्रमण काढून उड्डाणपूल जमिनीलगत येत असताना भराव पूल बांधण्यासाठी जागा मोकळी करणे गरजेचे आहे। कोल्हापूर नाक्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाडे, पत्र्याची खोकी तसेच पत्र्याचे शेड उभे करून अतिक्रमण करण्यात आले होते। रस्ते विकास महामंडळाने यापूर्वी अनेकदा नोटीस पाठवून व तोंडी सूचना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र संबंधितांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अखेर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली। महामंडळाचे अधिकारी महेश पाटोळे, रोहित जाधव, दस्तगीर आगा, अविनाश पवार यांच्यासह कर्मचारी जेसीबी व क्रेन घेऊन घटनास्थळी दाखल झाले। तेथे पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये म्हणून अतिक्रमण केलेले साहित्य स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन केले, मात्र सहकार्य होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली। अतिक्रमण काढल्यानंतर कोल्हापूर नाक्यावरील रस्ता मोकळा झाला असून येथे उड्डाणपुलाच्या कामासाठी भरावा पुलाचे काम करणे सोयीचे होणार आहे। यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। उर्वरित अतिक्रमणे काढा अन्यथा धडक मोहीम। कोयना पूल ते नंदलापूर परिसरातील अतिक्रमण नॅशनल हायवेच्या वतीने काढण्यास सुरुवात केली आहे। हायवेच्या जागेवरती असलेले अतिक्रमण ज्यांनी केले आहे त्यांनी लवकरात लवकर काढून घेऊन सहकार्य करावे। न काढल्यास तुटले फुटले तर तुमची जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे। सातारा सिंचन विभागात फेरबदल। पुण्याचे अभय काटकर आता सातारचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांना मुख्य अभियंतापदी बढती। पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक धरण प्रकल्प असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जलसंपदा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत। दिनांक 13 जून रोजी राज्य शासनाने जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या व नवीन नेमणुका जाहीर केल्या आहेत। या बदल्यांच्या आदेशात सातारा सिंचन विभागात फेरबदल करण्यात आला आहे। सातारा सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांची पदोन्नती होऊन त्यांची मुख्य अभियंता पदावर बदली झाली आहे। त्यांच्या जागी आता अभय गोविंद काटकर यांची अधीक्षक अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। काटकर यापूर्वी पुणे येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते। महाराष्ट्राची जीवनदायिनी, कोयना यासह धोम, कन्हेर, तारळी यासारखे मोठे प्रकल्प सातारा जिल्ह्यात आहेत। नवीन फेरबदलामुळे या प्रकल्पांच्या कामांना आता गती